श्री स्वामी समर्थ। मी जयश्री ग्लो विथ जय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। मी तुम्हाला आज थोडीशी वटपौर्णिमेची तयारी झालेली दाखवत आहे। सण म्हणजे फक्त पूजा नाही तर स्वतःची काळजी घेण्याचा एक सुंदर क्षण असतो। प्रत्येक सणाला आपण घर तर आवरतोच, पण स्वतःचीही छान तयारी करतो। तर मी आज कसं तयारी केलेली आहे आणि कुठलं फेशियल केलेलं आहे हे तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भरपूर सण येतात आणि प्रत्येक सण हा प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। तर आता आपल्या वटपौर्णिमेला कोणाला उपवास असतो तर कोणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, पुरणपोळीचं छान सागर संगीत स्वयंपाक करतात। तर आमच्याकडे तर उपवास करतात, त्यामुळे मला उपवास होता आणि मी म्हटलं चला आता एक केळं खाऊया। तर केळं खाताना मला असं वाटलं चला याचं आता फेशियल करूया आपण। त्यामुळे मी एक केळीचं साल घेतलं आणि त्याचं छानपैकी जो पांढरं असतं ना त्याचा तो छान गर काढून घेतला। केळी जसं आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसंच केळीचं सालसुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी स्किनसाठी खूप फायदेशीर आहे, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, नंतर पिंपल्स आणि चेहरा स्वच्छ करण्यास मदत करतं। तर मी आता अशा प्रकारे केळीचं सालाचं सगळं काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मॅश करायचं। हे छान हाताने सॉफ्ट होतं। हा झटपट होणारा फेस पॅक आहे। मी जवळजवळ फक्त अर्धा तास आधी हा फेस पॅक लावला होता। आता मी छान त्याला हातानेच व्यवस्थित चुरून घेत आहे, म्हणजे मॅश करून घेत आहे, जेणेकरून त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते बाहेर आलं पाहिजे। छानपैकी त्याला ओलावा सुटतो व्यवस्थित, जेवढं जेवढं मॅश कराल तुम्ही तेवढं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शहद। तर शहद काय करते, आपली स्किन ड्राय होऊ देत नाही, आपल्या त्वचेमधलं जे ओलावा असतो ना ते कायम ठेवते। त्याच्यामुळे याच्यामध्ये शहद टाकणं मस्ट आहे आणि शहदाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरीही चालेल। आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मसुरीचं पीठ। आधी शहद आणि हे केळीचं सालाचं छानपैकी त्याला अजून परत मॅश करून घ्यायचं। बघा तुम्ही किती छान झालेला आहे त्याचा फेस पॅक तयार। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मसुरीचं पीठ। मसुरीचं पीठसुद्धा आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन असेल किंवा चेहऱ्यावरती जे अतिरिक्त ऑइल आलेलं असेल ते सुद्धा ते कमी करतं। आता जसं जसं आपण साहित्य टाकत जाऊ तसं तसं छान ते व्यवस्थित मिक्स करायचं। आता मी मसुरीचं पीठ टाकले ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, कारण ही साल जी आहे केळाची ती व्यवस्थित मिक्स होत नाही आहे। त्याच्यामुळे प्रत्येक साहित्य टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करत जायचं। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दही। दहीसुद्धा आपल्या स्किनला, आपल्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवते आणि आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असेल ते सुद्धा ते काढण्यास मदत करतं। त्याच्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये दही ॲड केलेलं आहे आणि परत आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचं आहे, कारण केळ्याच्या सालीचे असे धागे धागे असतात, त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कारण तुम्ही जर व्यवस्थित मिक्स केलं सगळे इन्ग्रेडियंट्स तरच ते छान त्याचं फेस पॅक तयार होईल। कारण त्या केळीच्या सालीचं आपल्याला गर काढण्यासाठी एक प्लेटच हवी होती। आता मी हे पूर्ण फेस पॅक एका बाउलमध्ये काढून घेत आहे। महागडे ब्युटी पार्लरचे फेस पॅक वापरणे प्रत्येकाला शक्य होत नाही। अशा वेळी घरच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या आणि नॅचरल गोष्टींपासून तयार केलेला हा फेस पॅक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि करायलाही सोपा आहे आणि कमी खर्चात बनतो। मात्र प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते, त्यामुळे कोणत्याही नवीन फेस पॅक वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा। आता तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती माझ्या काहीच नाही आहे, कुठलंच मेकअप केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा चेहरा एकदा स्वच्छ दह्याने करून घ्यायचा। आता तुम्ही दह्याने करू शकता किंवा कच्च्या दुधाने पण करू शकता। इथे मी छान दह्याने चेहरा क्लीन करून घेत आहे, म्हणजे क्लिन्झिंग मिल्कसारखा याचा उपयोग करून घेत आहे। जे महागडं आपलं मार्केटमध्ये क्लिन्झिंग मिल्क मिळते ना त्याला एक ऑप्शन आहे, तुम्ही दही किंवा कच्चं दूध वापरू शकता। मी माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये फिल्टर वापरलेला नाही आहे। माझ्या डोळ्याभोवती तुम्हाला जे डार्क सर्कल दिसत आहेत ते खरे आहेत,
काही काळ मी LLBच्या अभ्यासामुळे रात्री जागरण झालं, त्यावेळी माझ्या डोळ्याभोवती डार्क सर्कल आलेले आहेत. सध्या मी त्यासाठी काही नॅचरल गोष्टी वापरून बघत आहेत. मला फक्त व्ह्यूजसाठी किंवा घाईघाईने कोणताही उपाय 100% काम करतो असं सांगायचं नाही आहे. जेव्हा मला स्वतःला अगदी त्याचा अनुभव येईल तेव्हाच मी तुमच्याशी प्रामाणिकपणे ते शेअर करेल. माझ्यासाठी तुमचा विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी स्वतः अनुभव न घेतलेली किंवा खात्री नसलेली माहिती तुमच्यापर्यंत कधीच देणार नाही. मला फक्त तुमची साथ आणि प्रेम असंच कायम ठेवा. तुमचं फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आता अशा प्रकारे हे मी फेस पॅक चेहऱ्यावरती लावून घेत आहे. पहिले मी जे चेहरा दह्याने स्वच्छ केला होता तो फक्त नॅपकिननी पुसून घेतलेला आहे आणि त्याच्यावरच मी आता हा फेस पॅक व्यवस्थित लावून घेत आहे. आणि लावता लावताच आपल्याला छान चेहऱ्याची व्यवस्थित मसाज करायची आहे. तुम्ही बघू शकता फेस पॅक लावता लावताच आपली स्किन तो फेस पॅक ॲब्झॉर्ब करत आहे. कुठलाही फेस पॅक हा अप्पर डायरेक्शनने लावायचा. आणि तुम्ही पहा चेहऱ्यावरती आत्ताच किती चमक आलेली आहे. म्हणजे आपला चेहरा खूप सॉफ्ट आणि शायनी दिसतो. आणि चेहऱ्याला तुम्ही जेवढी मसाज कराल तेवढं तुमच्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि चेहऱ्यावरती ग्लो येतो. हेच नाही तर तुम्ही कुठलंही मॉइश्चर जरी लावता ते नुसता वरवर लावून चालत नाही, तर त्याची थोडी 1 ते 2 मिनटं मसाज करा. आपल्याला फेस पॅक तर अप्पर डायरेक्शनने लावायचंच आहे, पण ज्या फेशियल स्टेप्ससुद्धा आहेत त्यासुद्धा अप्पर डायरेक्शननीच करायच्या. आता जो उरलेला फेस पॅक आहे त्याचा जाड थर आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनटं ठेवायचा. नंतर कुठलाही साबण किंवा फेसवॉश न लावता थंड पाण्याने तो चेहरा वॉश करायचा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता. चेहरा खूप सुंदर, सॉफ्ट आणि मुलायम होईल. आता 15 मिनटं झालेले आहे आणि चेहऱ्याचा फेस पॅक पूर्ण सुकलेला आहे. आता तुम्हाला मी दाखवते. चेहरा इतका सॉफ्ट झालेला आहे आणि खूप छान चमक आलेली आहे चेहऱ्यावरती. नॅपकिननी पुसून दाखवते तुम्हाला मी. त्याच्यानंतर चेहरा आपला छान थंड पाण्याने धुवून घ्यायचा. आता मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून आलेली आहे आणि व्यवस्थित नॅपकिननी पुसून घ्यायचं. थोडं चिकट राहतं ते, त्याच्यामुळे नॅपकिननी छान पुसून घ्यायचं आणि छान थंड पाण्याने 2-2 वेळा चेहरा स्वच्छ करून घ्यायचा. आणि कुठलंही फेस पॅक लावल्यानंतर तुमचं जे आवडीचं मॉइश्चर असेल, जे तुम्ही लावत असाल ते नक्की मॉइश्चर लावा आणि त्याने सुद्धा 1 मिनटं मसाज करा, जेणेकरून ते आपल्या स्किनमध्ये मॉइश्चरसुद्धा व्यवस्थित प्रॉपरली ॲब्झॉर्ब होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नैसर्गिक ब्युटी टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कुठलंही केमिकलयुक्त फेस पॅक लावण्यापेक्षा हा नैसर्गिक फेस पॅक एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला लिहून सांगा. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.